विद्यार्थी मित्रो, आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये लाईटचं नेचर वेव्ह आहे हे पाहिलं. हायजन्स थेअरीनुसार लाईट इज ए वेव्ह. पण त्याच्याही पुढं जाऊन आपण मागच्या व्हिडिओ क्लासमध्ये असंही पाहिलं की लाईट ही नुसतीच वेव्ह नसून ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. त्याच्यामध्ये हे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आहेत, तर हे मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स आहेत. क्रेस्ट आहे, ट्रप आहे. क्रेस्ट आणि ट्रप आहेत म्हणून ती ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स आहेत म्हणून ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हसुद्धा आहे. म्हणून लाईट ही ॲक्च्युली ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. हे आपण मागच्या व्हिडिओ क्लासमध्ये पाहिलं. आता आज आपण सोर्सेसचे प्रकार पाहणार आहोत. प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. तर आर्टिकलच्या नावावरूनच लक्षात येते सोर्सेस ऑफ लाईट याचे दोन प्रकार आहेत, एक प्रायमरी आणि एक सेकंडरी. सुरुवातीला प्रायमरी सोर्सचा मिनिंग आणि त्याची काही एक्झाम्पल्स पाहू. तर सन म्हणजे आपला सूर्य हा प्रायमरी सोर्स आहे. प्रायमरी का आहे तर सन स्वतःची लाईट इमिट करतो. जे सोर्सेस स्वतःची लाईट इमिट करतात त्यांना प्रायमरी सोर्सेस असं म्हणायचं. सोर्सेस की जे लाईट ऑफ देअर ओन म्हणजे स्वतःची लाईट इमिट करतात त्यांना प्रायमरी सोर्सेस असं म्हणायचं. तर हा प्रायमरी सोर्सचा मिनिंग, दी सोर्सेस दॅट इमिट लाईट ऑफ देअर ओन, स्वतःची लाईट इमिट करतात त्या सोर्सेसना प्रायमरी सोर्सेस असं म्हणायचं. आता प्रायमरी सोर्सेस स्वतःची लाईट इमिट करतात याची तीन कारणं असू शकतात. प्रायमरी सोर्सेस इमिट लाईट ड्यू टू फॉलोइंग 3 रिझन्स. त्यापैकी एक असं आहे की प्रायमरी सोर्सेस इमिट लाईट ऑफ देअर ओन ड्यू टू हाय टेम्परेचर. तर पहिलं कारण हाय टेम्परेचर. प्रायमरी सोर्सेस स्वतःची लाईट इमिट करतात त्याचं एक कारण म्हणजे त्या सोर्सेसचं टेम्परेचर हे हाय असतं. उदाहरणार्थ मगाशी सांगितलेलंच सन, आपला सूर्य, त्याचं टेम्परेचर प्रचंड असल्यामुळं तो स्वतःची लाईट इमिट करतो. मग सन जसा आहे तसे इतरही काही स्टार्स आहेत की जे स्वतःची लाईट इमिट करतात. इवन आपण रात्रीच्या वेळी लाईट गेल्यानंतर मेणबत्ती लावतो. मेणबत्तीची जी फ्लेम आहे तिचंसुद्धा टेम्परेचर हाय असतं आणि म्हणूनच ती फ्लेम स्वतःची लाईट इमिट करते. म्हणून प्रायमरी सोर्सेस इमिट लाईट ऑफ देअर ओन ड्यू टू हाय टेम्परेचर, हे पहिलं कारण. अँड त्याचे एक्झाम्पल्स म्हणजे जस्ट सांगितलेली सन, स्टार्स अँड फ्लेम. दुसरं कारण, प्रायमरी सोर्सेस इमिट लाईट ऑफ देअर ओन व्हेन करंट इज पास्ड थ्रू देम. काही सोर्सेस असे आहेत की ते स्वतःची लाईट इमिट करतात. कधी तर ज्यावेळी त्या सोर्सेसमधून आपण इलेक्ट्रिक करंट पास करू त्यावेळी ते स्वतःची लाईट इमिट करतात. त्याचे एक्झाम्पल्स आहेत बल्ब, ट्यूब, इवन आपला टी व्हीसुद्धा रात्रीच्या वेळी इतर लाईट ऑफ असताना टी व्ही जर चालू असेल
तर त्या रूममध्ये आपल्याला प्रकाश मिळतो, तर तो करंटमुळं मिळतो. सो दुसरं कारण, प्रायमरी सोर्सेस इमिट लाईट ऑफ देअर ओन ड्यू टू when current is passed through them. And examples are tube light, TV, etc. तिसरं कारण, प्रायमरी सोर्सेस इमिट लाईट ऑफ देअर ओन ड्यू टू केमिकल अँड न्यूक्लिअर रिॲक्शन्स. आपण दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी करतो. फटाके म्हणजेच फायर क्रॅकर्स, फटाके म्हणजेच फायर क्रॅकर्स की ज्यामध्ये भुईचक्कर, झाड असे फटाके आपण उडवतो. ते भुईचक्कर किंवा झाड यांची आतषबाजी करताना तिथं केमिकल रिॲक्शन होते आणि केमिकल रिॲक्शनमुळं आपल्याला आतषबाजी करत असताना लाईटही मिळते. आणि न्यूक्लिअर एनर्जी जनरेटर जे आहेत ते सुद्धा लाईट इमिट करतात, तर ते न्यूक्लिअर रिॲक्शन्समुळं करतात. तर हे तिसरं कारण की केमिकल किंवा न्यूक्लिअर रिॲक्शन्समुळं काही सोर्सेस स्वतःची लाईट इमिट करतात. त्यामध्ये एक्झाम्पल्स फायर क्रॅकर्स, न्यूक्लिअर एनर्जी जनरेटर्स हे त्याची एक्झाम्पल्स आहेत. तर प्रायमरी सोर्सेस इमिट लाईट ऑफ देअर ओन, आणि त्याची ही 3 कारणं: हाय टेम्परेचर, करंट पास्ड थ्रू देम, किंवा केमिकल ऑर न्यूक्लिअर रिॲक्शन्स. आता यानंतर दुसरा जो प्रकार आहे सेकंडरी सोर्स, त्याचा मिनिंग आपल्याला पाहायचा आहे. जो प्रायमरी सोर्सेसचा मिनिंग आहे त्याच्या अगदी उलट सेकंडरी सोर्सेसचा मिनिंग आहे. प्रायमरी सोर्सेस इमिट लाईट ऑफ देअर ओन, या उलट सेकंडरी सोर्सेस हे डू नॉट इमिट लाईट ऑफ देअर ओन. असे जे सोर्सेस आहेत की जे डू नॉट इमिट लाईट ऑफ देअर ओन आर कॉल्ड ॲज secondary sources. The sources that do not emit light of their own are called as secondary sources. मग हे सेकंडरी सोर्सेस स्वतःची नाही तर मग कुणाची लाईट इमिट करतात? तर ॲक्च्युली सेकंडरी सोर्सेस दुसऱ्या सोर्सेसकडून लाईट रिसीव करतात. रिसीव केलेली लाईट ते रिफ्लेक्ट किंवा स्कॅटर करतात. पण सेकंडरी सोर्सेसबद्दल आपण असं म्हणू शकतो की सेकंडरी सोर्सेस रिसीव लाईट फ्रॉम अदर सोर्सेस अँड देन दे रिफ्लेक्ट्स द लाईट ऑर स्कॅटर द लाईट. त्याचे एक्झाम्पल सांगता येतील. आपला मून, आपण म्हणतो चंद्राचा प्रकाश अतिशय शीतल वगैरे असतो, पण चंद्राला प्रकाशच नसतो. ॲक्च्युली चंद्राने ती लाईट सूर्यापासून रिसीव केलेली असते आणि ती रिफ्लेक्ट केलेली असते. नुसता मूनच नाही, इतर प्लॅनेटसुद्धा, आपली अर्थसुद्धा किंवा अर्थसारखे जे इतर प्लॅनेट आहेत, बुध, गुरु वगैरे वगैरे, ते सुद्धा सूर्यापासून लाईट रिसीव करतात आणि ती रिफ्लेक्ट करतात किंवा स्कॅटर करतात. इवन आपण आजूबाजूला ज्या वस्तू पाहतो त्यासुद्धा सूर्यापासून लाईट रिसीव करतात आणि रिफ्लेक्ट करतात, आणि रिफ्लेक्ट केल्यामुळं त्या वस्तू आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ आपल्या आजूबाजूला आपण झाडं पाहतो, घरं पाहतो, पक्षी पाहतो. हे सर्वजण सूर्यापासून लाईट रिसीव करतात आणि रिफ्लेक्ट करतात. म्हणून आपल्या आजूबाजूला ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा सेकंडरी सोर्सेस आहेत. मग सेकंडरी सोर्सबद्दल असं एक्झाम्पल देता येईल. मून रिसिव्ज लाईट फ्रॉम सन अँड रिफ्लेक्ट इट. लाईक मून, planets also receive light from sun and they reflect. Objects which we see
just like tree, building, birds, such objects which we see due to reflected light. आणि ह्या दोन प्रकारामध्ये प्रायमरी सोर्सेस आणि सेकंडरी सोर्सेस ह्या दोन प्रकारामध्ये सर्व सोर्सेसची विभागणी होते. जर तुलना केली प्रायमरी सोर्सेसची संख्या आणि सेकंडरी सोर्सेसची संख्या तर आपल्याला असं लक्षात येईल की सेकंडरी सोर्सेसची संख्या ही जास्त आहे. So most of the sources are secondary sources. So this is about primary and secondary sources of light. The sources that emit light of their own are primary sources, and the sources that do not emit light of their own are secondary sources. Primary sources emit light due to their high temperature or when current is passed through them or due to chemical and nuclear reactions. Secondary sources do not emit light of their own, but they receive light from other sources and then they reflect or scatter, and therefore the objects which we see around us, trees, buildings, these objects receives light from sun and they reflect, and due to reflection which able to see them. The primary and secondary sources of light याच्यानंतर आपण हायजेनं सुचवलेले कन्सेप्ट पाहणार आहोत, आणि त्या कन्सेप्टचं नाव आहे वेव्हफ्रंट. आणि अतिशय महत्त्वाचा असा हा कन्सेप्ट आहे. मग त्याचा मिनिंग समजून घेण्यासाठी आपण सुरुवातीला एक एक्झाम्पल बघू की एक सोर्स ऑफ लाईट आहे, पॉईंट सोर्स आहे, पॉईंट सोर्स यस, आणि तो एका मीडियममध्ये ठेवला आहे. वेव्ह थेरीनुसार, हायजेन्स वेव्ह थेरीनुसार यस हा सोर्स सर्व दिशेला वेव्ज इमिट करतो. डावीकडं, उजवीकडं, वरती, खाली, इवन समोर, पाठीमागं सर्व दिशेला वेव्ज इमिट करतो. ज्या मीडियममध्ये हा सोर्स ठेवला आहे त्या मीडियममध्ये व्हेलॉसिटी ऑफ लाईट ही असेल तर टी इतक्या टाईममध्ये या सर्व वेव्ज फी टी इतकं डिस्टन्स कव्हर करतात. सर्व वेव्ज, ही वेव्ह फी टी इतकं डिस्टन्स कव्हर करते, ही सुद्धा वेव्ह तेवढंच म्हणजे फी टी इतकं डिस्टन्स कव्हर करते, ही सुद्धा वेव्ह फी टी इतकं डिस्टन्स कव्हर करते, ही सुद्धा वेव्ह फी टी इतकं डिस्टन्स कव्हर करते. फी टी हे डिस्टन्स कसं मिळवलं तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आणि हा फॉर्म्युला डिस्टन्ससाठी असं लिहिता येईल, डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम. व्हेलॉसिटीची किंमत फी इतकी आहे आणि टाईमची किंमत टी इतकी आहे, त्यामुळं डिस्टन्स याची किंमत ही व्ही टी इतकी येते. जर व्हेलॉसिटी ऑफ लाईट फी असेल तर टी इतक्या टाईममध्ये या सर्व वेव्ज फी टी इतकं डिस्टन्स कव्हर करतात. प्रत्येक वेव्ह, इथं सॅम्पल म्हणून आपण 4च वेव्ह दाखवले, अशा अनेक वेव्ज आहेत आणि या सर्व वेव्ज सेम डिस्टन्स फी टी इतकंच कव्हर करतात. किंवा वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर या सर्व वेव्ज एकाच वेळी सायमल्टेनियसली अशा एका स्पेरिकल सरफेसला टच करतात की ज्या स्पेरिकल सरफेसचा सेंटर एस आहे आणि रेडियस ही व्ही टी आहे. असा जो स्पेरिकल सरफेस आहे त्याला वेव्हफ्रंट असं म्हणायचं. त्यामुळे या एक्सप्लेनेशनमध्ये आपण पाहिलं की वेव्हफ्रंट हा एक सरफेस आहे
परत एकदा बघा. S is the source of light placed in a medium. According to Huygens wave theory, S will emit waves in all directions. If v is the velocity of light, then all these waves covers distance vt in time t. In other words, all the waves touch simultaneously to a spherical surface whose center is S and radius is phi t, and such a spherical surface is called as wavefront. तर ह्या एक्सप्लेनेशनमधून आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली की वेव्हफ्रंट हा सरफेस आहे, अशा सर्व पॉईंटपासून बनलेला. मी इथं 4च दाखवलेत, पण अशा सर्व पॉईंट्सपासून बनलेला की ज्या पॉईंट्सला वेव्स सायमल्टेनियसली टच करतात. मी 4च दाखवलेत, पण अशा अनेक पॉईंट्स आहेत. या सर्व पॉईंट्सना वेव्स सायमल्टेनियसली टच करतात. म्हणून वेव्हफ्रंटबद्दल आपण असं म्हणू शकतो, वेव्हफ्रंट इज अ सरफेस ऑफ ऑल पॉईंट्स ऑफ मीडियम टू विच वेव्स टच सायमल्टेनियसली. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की हे सर्व पॉईंट्स हे सेम फेजमध्ये असतात. आता ह्याचा मिनिंग समजून घ्यायला हवा की कुठलीही वेव्ह आपण अशा इक्वेशनने रिप्रेझेंट करतो. y इज इक्वल टू a साइन ओमेगा टी मायनस के एक्स. हे तुम्ही ऑसिलेशनमध्ये पाहिलं असेल. अशा इक्वेशनने आपण वेव्ह रिप्रेझेंट करतो. इथं एचा अर्थ ॲम्प्लिट्यूड, वायचा अर्थ डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल, एक्सचा अर्थ डिस्प्लेसमेंट ऑफ वेव्ह, टीचा अर्थ टाईम, आणि जो अँगल आहे हे नीट ऐका, हा जो अँगल आहे ओमेगा टी मायनस के एक्स, या अँगललाच फेज असं म्हणायचं. ओमेगा टी मायनस के एक्स हा जो अँगल आहे, अँगललाच फेज असं म्हणायचं. मग टी हे टाईम आहे, एक्स हे डिस्प्लेसमेंट ऑफ वेव्ह आहे. मग समजा हा पार्टिकल विचारात घेतला, त्याला आपण नाव देऊ एस. एस पासून निघालेली वेव्ह ए पर्यंत यायला टी इतका टाइम लागतो. तर एस पासून ए या पार्टिकलचं डिस्टन्स रेडियस फी टी इतकं आहे. रेडियस फी टी इतकं आहे. म्हणून एक्सची किंमत आर, तर टाईमची किंमत टी इतकी येईल. त्यामुळे जो ए पार्टिकल आहे त्याचा फेज ओमेगा टी मायनस के फी टी किंवा ओमेगा टी मायनस के आर इतका येईल. असा बी पार्टिकल, इथला पार्टिकल बी पार्टिकल विचारात घेतला तर बी पार्टिकलच्या बाबतीत सुद्धा एस पासून निघालेली वेव्ह टी इतक्या टाईम नंतरच पोचते आणि बी पार्टिकलचं एक्स पासूनचं डिस्टन्स हे व्ही टी इतकंच आहे. त्यामुळं बी या पार्टिकलचं सुद्धा फेज ओमेगा टी मायनस के व्ही टी किंवा ओमेगा टी मायनस के आर इतका येईल. फेअर आर इज दी रेडियस ऑफ स्पियर. असा अन्य कुठलाही पार्टिकल घेतला, सी डी, अन्य कुठलाही पार्टिकल घेतला तर एस पासून निघालेल्या वेव्स
सी पर्यंत किंवा डी पर्यंत पोचायला टी इतकाच टाइम लागतो आणि एस पासून सी किंवा डी या पॉईंटचं डिस्टन्स फी टी इतकंच आहे. त्यामुळे कोणताही पार्टिकल घेतला स्पिअरवरचा, सरफेसवरचा, तर त्याचा फेज ओमेगा टी मायनस के व्ही टी इतकाच असतो, म्हणजे सेम असतो. तर हा दुसरा मुद्दा आहे की ह्या सर्व पॉईंट्सचा फेज सेम असतो. म्हणून वेव्हफ्रंट याच्याबद्दल दोन मुद्दे बघितले. एक, वेव्हफ्रंट हा सरफेस आहे, ऑल पॉईंट्स ऑफ मीडियम पासून बनलेला सरफेस आहे आणि हे असे पॉईंट्स आहेत की जिथं वेव्ज सायमल्टेनियसली टच करतात, सायमल्टेनियसली रीच होतात, पोचतात. म्हणून वेव्हफ्रंटबद्दल एक मुद्दा, वेव्हफ्रंट इज ए सरफेस ऑफ ऑल पॉईंट्स ऑफ मीडियम टू विच वेव्ज रीच सायमल्टेनियसली. आणि दुसरा मुद्दा असा, ऑल पॉईंट्स आर इन सेम फेज. हा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. परत एकदा बघू आपण. एस इज दी सोर्स ऑफ लाईट. According to Huygens wave theory, S will emit waves in all directions. If v is the velocity of light, then all the waves covers distance vt in time t. In other words, all the waves reach simultaneously to a spherical surface whose center is S and radius is phi t. So, such a spherical surface is called as wavefront. म्हणून वेव्हफ्रंटचे मिनिंग सांगत असताना दोन मुद्दे. वेव्हफ्रंट इज ए सरफेस ऑफ ऑल पॉईंट्स ऑफ मीडियम, all points of medium to which wave reach simultaneously, so that all these points are in same phase. हा वेव्हफ्रंटचा मिनिंग फक्त परत एकदा ऐका. वेव्हफ्रंट इज ए सरफेस ऑफ all points of medium to which waves reach simultaneously, and so that all these points are in same phase. This is the definition of wavefront. So S is the source of light placed in medium. According to wave theory, काय होईल? Source S will emit waves in all directions. If phi is the velocity of light, then all the waves from S will cover distance Vt in time t. In other words, all the waves touch simultaneously to a spherical surface whose center is S and radius is phi t. Such a spherical surface is called as wavefront. आणि याबद्दल आणखी एक मुद्दा, ऑल पॉइंट्स ऑन द स्पेरिकल सरफेस आर इन सेम फेज. प्रत्येक पार्टिकलचा, प्रत्येक पॉईंटचा फेज सेम असतो. जसं की आपण पाठीमागं पाहिलं की ए पार्टिकलचा जर फेज ओमेगा टी मायनस के व्ही टी असेल, तर सर्व पार्टिकलचा फेज ओमेगा टी मायनस के व्ही टी इतकाच असतो. म्हणून मिनिंग सांगताना, डेफिनेशन सांगताना, सरफेस ऑफ ऑल पॉईंट्स ऑफ मीडियम टू विच वेव्ज रीच सायमल्टेनियसली, so that all the points are in same phase.
हा वेव्हफ्रंटचा मिनिंग. द सरफेस ऑफ all points of medium to which waves reach simultaneously, so that all points on the surface are in same phase. आता मिनिंग नंतर आपण त्याचे टाईप्स पाहणार आहोत. वेव्हफ्रंटचे टाईप्स. पहिला टाईप आहे स्पेरिकल वेव्हफ्रंट. वेव्हफ्रंटचा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी जे एक्सप्लेनेशन पाहिलं त्या एक्सप्लेनेशनमध्ये पॉईंट सोर्स यस होता आणि त्याच्यापासून मिळालेला जो वेव्हफ्रंट आहे तो स्पेरिकल वेव्हफ्रंट हाच होता. आणि स्पेरिकल वेव्हफ्रंट हाच पहिला टाईप आहे. आणि ह्या स्पेरिकल वेव्हफ्रंट याचं एक्सप्लेनेशन म्हणून एकच मुद्दा सांगता येईल की जर सोर्स पॉईंट असेल तर त्याच्यापासून तयार होणारा वेव्हफ्रंट हा स्पेरिकलच असतो. म्हणून स्पेरिकल वेव्हफ्रंटबद्दल एक मुद्दा की वेव्हफ्रंट स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट सोर्स इज कॉल्ड एज स्पेरिकल वेव्हफ्रंट. पॉईंट सोर्सपासून निघणारा स्टार्ट होणारा जो वेव्हफ्रंट असतो तो स्पेरिकल वेव्हफ्रंट याच प्रकारचा असतो. वेव्हफ्रंट स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट सोर्स इज कॉल्ड एज स्पेरिकल वेव्हफ्रंट. अँड दिस फिगर शोज स्पेरिकल वेव्हफ्रंट. आता या फिगरमध्ये ॲरोज दिसत आहेत. सर्व ॲरोज डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट रिप्रेझेंट करत असतात. सर्व ॲरोज डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट रिप्रेझेंट करत असतात. सो दीज ॲरोज शोज डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्स ऑर डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट. हे जे ॲरोज आहेत ते स्पेरिकल वेव्हफ्रंटच्या सरफेसला परपेंडिक्युलर आहेत. These arrows are perpendicular to surface of spherical surface and these arrows are called as rays of light किंवा त्याला आणखी एक नाव आहे वेव नॉर्मल्स. ॲरोज डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ज दाखवत असतात, रिप्रेझेंट करत असतात. या ॲरोजनाच रेज ऑफ लाईट किंवा वेव नॉर्मल असं म्हणायचं. आणि हे सर्व ॲरोज म्हणजेच रेज ऑफ लाईट हे परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट असतं. आणि जर वेव्हफ्रंट स्पेरिकल वेव्हफ्रंट असेल तर हे सर्व रेज म्हणजेच सर्व ॲरोज हे रेडियल असतात. कारण प्रत्येक ॲरो हा अलॉंग द रेडियस आहे. ॲरो इज अलॉंग द रेडियस, दिस ॲरो इज अलॉंग द रेडियस, this arrow is along the radius. Hence rays of light म्हणजेच arrows are radial जर spherical वेव्हफ्रंट असेल तर. in case of spherical वेव्हफ्रंट rays are radial. तर हे पहिला टाईप स्पेरिकल वेव्हफ्रंट याबद्दल. जर सोर्स पॉईंट सोर्स असेल, बिंदुरूप असेल तर त्याच्यापासून स्टार्ट होणारा वेव्हफ्रंट हा स्पेरिकल वेव्हफ्रंटच असतो. म्हणून स्पेरिकल वेव्हफ्रंटचा मिनिंग सांगत असताना वेव्हफ्रंट स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट सोर्स इज कॉल्ड एज स्पेरिकल वेव्हफ्रंट. जे ॲरोज आहेत ते डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट, डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्स रिप्रेझेंट करतात. आणि या ॲरोजनाच रेज ऑफ लाईट किंवा वेव्ह नॉर्मल्स असं म्हणायचं. स्पेरिकल वेव्हफ्रंटच्या बाबतीत रेज ऑफ लाईट हे परपेंडिक्युलर टू स्पेरिकल वेव्हफ्रंट असतात आणि शिवाय ते रेडियल असतात, अलॉंग द रेडियस असतात, म्हणून ते रेडियल असतात. यानंतर वेव्हफ्रंटचा दुसरा टाईप आपण पाहणार आहोत, प्लेन वेव्हफ्रंट. जर पॉईंट सोर्स असेल तर त्याच्यापासून स्टार्ट होणारा
वेव्हफ्रंट हा स्पेरिकल असतो. समजा हा स्पेरिकल वेव्हफ्रंट टी नॉट या टाईमचा आहे, टी नॉट या टाईमचा आहे, या इन्स्टंटचा आहे. जर टाईम वाढलं तर स्पेरिकल वेव्हफ्रंट असा एक्सपांड होतो. टाईम T1ला तुम्हाला मोठा स्पेरिकल वेव्हफ्रंट मिळेल. टाईम आणखी वाढलं, T2 झालं तर आणखी स्पेरिकल वेव्हफ्रंट मोठा मिळेल. तात्पर्य इतकंच की जसजसं टाईम इन्क्रीज होत जाईल तसं स्पेरिकल वेव्हफ्रंट एक्सपांड होतो, मोठा मोठा होत जातो. आणि अशा एक्सपांड झालेल्या लार्ज स्पेरिकल वेव्हफ्रंटचा स्मॉल पोर्शन विचारात घेतला, स्मॉल पोर्शन ऑफ लार्ज स्पेरिकल वेव्हफ्रंट, तर तो प्लेन असतो आणि त्यालाच प्लेन वेव्हफ्रंट असं म्हणायचं. परत एकदा लक्षात घ्या, पॉईंट सोर्सपासून आपल्याला स्पेरिकल वेव्हफ्रंट मिळतो, परंतु जसजसं टाईम इन्क्रीज होत जाईल तसं स्पेरिकल वेव्हफ्रंट मोठा मोठा होत जातो. आणि अशा मोठ्या झालेल्या स्पेरिकल वेव्हफ्रंटचा छोटा पार्ट विचारात घेतला, छोटा पोर्शन विचारात घेतला तर तो प्लेन असतो आणि त्यालाच प्लेन वेव्हफ्रंट असं म्हणायचं. तर प्लेन वेव्हफ्रंटबद्दल मिनिंग सांगत असताना असं सांगता येईल, ॲज टाईम इन्क्रीजेस काय होतं, स्पेरिकल वेव्हफ्रंट गोज ऑन एक्सपांडिंग. आणि अशा एक्सपांड झालेल्या स्पेरिकल वेव्हफ्रंटचा स्मॉल पोर्शन कसा असतो तर ॲपियर्स टू बी प्लेन. आणि त्या प्लेन पोर्शनलाच प्लेन वेव्हफ्रंट असं म्हणायचं. आता प्लेन वेव्हफ्रंट फिगरच्या सहाय्यानं असं दाखवता येईल. फिगर शोज ए प्लेन वेव्हफ्रंट. इथं पण ॲरोज आहेत आणि पहिल्या प्रकारामध्ये आपण पाहिलं की या ॲरोजनाच आपण रेज ऑफ लाईट असं म्हणतो. मग इथं जे रेज ऑफ लाईट आहेत ते मात्र एकमेकाला पॅरलल आहेत आणि स्ट्रेट आहेत. स्पेरिकल वेव्हफ्रंटच्या बाबतीत पाहिलं की जे ॲरोज होते ते अलॉंग द रेडियस होते. इथं मात्र जे ॲरोज आहेत म्हणजेच रेज ऑफ लाईट आहेत ते एकमेकाला स्ट्रेट आहेत आणि पॅरलल आहेत. सो इन केस ऑफ प्लेन वेव्हफ्रंट रेज ऑफ लाईट आर स्ट्रेट अँड पॅरलल टू ईच अदर. In case of spherical wavefront, rays of light are radial, but in case of plane wavefront, rays of light are straight and parallel to each other. तिसरा प्रकार सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. जर सोर्स पॉईंट असेल तर त्याच्यापासून स्पेरिकल वेव्हफ्रंट मिळतो हे आपण पाहिलं. पण जर का सोर्स लिनियर असेल तर त्या लिनियर सोर्सपासून आपल्याला असा सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट मिळतो. पॉईंट सोर्स असेल तर स्पेरिकल वेव्हफ्रंट मिळतो. त्या उलट जर सोर्स लिनियर असेल तर आपल्याला सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट मिळतो. लिनियर सोर्स एक्झाम्पल म्हणजे ट्यूबलाईट. ट्यूबलाईट ही लिनियर असते आणि ट्यूबलाईटपासून जो वेव्हफ्रंट मिळेल तो ह्या तिसऱ्या प्रकारातला म्हणजेच सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट असतो. सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटबद्दल असं म्हणता येईल की वेव्हफ्रंट स्टार्टिंग फ्रॉम लिनियर सोर्स इज कॉल्ड ॲज सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. जसं की आपण स्पेरिकल वेव्हफ्रंटबद्दल म्हटलं होतं की वेव्हफ्रंट स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट सोर्स इज कॉल्ड ॲज स्पेरिकल वेव्हफ्रंट. त्याच स्टाईलमध्ये सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटबद्दल आपण म्हणतो आहे की वेव्हफ्रंट स्टार्टिंग फ्रॉम लिनियर सोर्स इज कॉल्ड ॲज सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. तर हा सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटचा मिनिंग आणि सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट याची फिगर ही अशी दाखवता येईल.
तर हे 3 प्रकार, प्लेन वेव्हफ्रंट, स्पेरिकल वेव्हफ्रंट, प्लेन वेव्हफ्रंट अँड सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. परत एकदा बघा, एस हा सोर्स ऑफ लाईट जर आपण एखाद्या मीडियममध्ये ठेवला तर हायजेन्स वेव्ह थेअरीनुसार हा सोर्स लाईट वेव्ज इमिट करतो सर्व दिशेला. त्या सर्व लाईट वेव्ज टाईम टीमध्ये सेम डिस्टन्स फी टी इतकं कव्हर करतात. म्हणजेच त्या सर्व लाईट वेव्ज एका स्पेरिकल सरफेसला टच करतात की ज्याचा सेंटर एस आहे आणि रेडियस फी टी आहे. असा जो स्पेरिकल सरफेस आहे त्याला वेव्हफ्रंट असं म्हणायचं. आणि या सरफेसवरचे सर्व पॉईंट्स इन सेम फेज असतात. म्हणून वेव्हफ्रंटचा मिनिंग, वेव्हफ्रंट is defined as surface of all points of medium to which waves reach simultaneously so that all points of medium are in same phase. त्यानंतर आपण त्याचे प्रकार पाहिले. स्पेरिकल वेव्हफ्रंट, इफ सोर्स इज पॉइंट then wavefront starting from point source is always a spherical wavefront. Arrows shows direction of propagation of wave, and these arrows are called as rays of light or wave normals. In case of spherical wavefront, rays of light are radial. In case of plane wavefront, rays of light are straight and parallel to each other. And meaning of plane wavefront is that point source gives spherical wavefront, but as time increases that spherical wavefront goes on expanding, and small portion of such a large spherical wavefront appears to be plane, and that plane portion is called as plane wavefront. And in case of plane wavefront, rays of light are straight and parallel to each other. Third type is cylindrical wavefront. If source is linear like tube light, then wavefront starting from linear source is called as cylindrical wavefront. आणि वेव्हफ्रंट आणि त्याचे प्रकार आज आपण पाहिले आणि आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.